बंटी दादा, बंटी दादा. तर या स्पर्धेसाठी आपण विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे तटस्थ पंच बोलवलेले आहेत. मुख्य पंच असतील हेमंत देवबंसी आणि स्क्वेअर लेग पंच असतील ऍडव्होकेट आशिष तोटे. ट्वेल्थ मन बोथ टीम दोन्ही संघांनी आपले 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे, तोपर्यंत सामना सुरू होऊ शकणार नाहीये. अभिषेक फलंदाजीची सुरुवात करतील श्री मोटर संघातर्फे, तर गोलंदाजीची सुरुवात करतील पंकज ढाके कर्णधार. फुल टॉस चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. पंकज ढाके कर्णधार श्री मोटर्सच्या संघाविरुद्ध पहिला षटक घेऊन आलेला आहे. चेंडू हवेत, एका धावेने फलंदाज अभिषेक आपलं खातं उघडतोय आणि खातं उघडते ते श्री मोटर्स या संघाचं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. षटकातला चौथा चेंडू. चांगला चेंडू, चांगला चांगला डावखुरा मारा या ठिकाणी कर्णधाराकडून. पंकज गोलंदाजी करतोय आणि आता पंकज यांचा सामना करतील कुंदन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेत आहे, बघूया
सरळ हातात जातोय आणि झेल घेतलेला आहे हितेश पाटील. तर पहिला गडी बाद होतोय तो कुंदनच्या रूपात. श्री मोटर्सला पहिला झटका आणि कुंदन यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जातोय तो घनश्याम. षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री मोटर्स 1 रन 1 गडी बाद. तर 1-1-1 असं समीकरण असेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 1 धाव. गोलंदाजीसाठी आलेले आहेत राहुल नारखेडे. तर या ठिकाणी ग्लाइड केलेला आहे. थर्डमॅनच्या दिशेने गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. तर पहिला डॉट चेंडू राहुल नारखेडे यांचा सामना करतील घनश्याम. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जाऊन या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने टोलवलेलं आहे. 1 धाव. घनश्याम सुद्धा आपलं खातं उघडतायत आणि धावसंख्या वाढतीये 2. यष्टीरक्षक नितीन पाटील यांनी कुठलीही चुकी केलेली नाहीये. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 3 धावा 2 गडी बाद आणि आता
श्री मोटर संघाला आवश्यकता आहे एका भागीदारीची. तर छोट्या छोट्या भागीदारींची गरज असते नेहमी मोठी धावसंख्या बिल्ड करताना. बघूया आता श्री मोटरचे फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतात ते, कारण की प्रत्येक संघ एक प्लॅन घेऊन मैदानात जात असतो. कल्पेश आणि घनश्याम या जोडीवर बरच काही अवलंबून राहणार आहे श्री मोटर्सचं भवितव्य. बघूया आता पंकज आणि घनश्याम कशा पद्धतीने फलंदाजी करतात. राईट ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू पुल केलेला आहे. चेंडू नीटपणे बॅटवर आलेला नाहीये. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. तर 6 धावा 2 गडी बाद. चेंडू हवेत आहे आणि हा मात्र खराब फटका आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस संघाला आपल्या चांगल्या फलंदाजीची आवश्यकता होती त्यावेळेस चुकीचा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज बाद झालेले. तिसरा गडी बाद होतोय. 6 धावा 3 गडी बाद. कच्चा बदाम खालो कच्चा बदाम, कच्चा बदाम खालो कच्चा बदाम, जो कोई खावे एनर्जी सी लावे. चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, खराब थ्रो आणि त्याचा परिणाम एक अवांतर धाव ओव्हर थ्रोच्या रूपात. 8 धावा 3 गडी बाद. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय वाईड लॉंग ऑन सीमारेषेकडे. 1 धाव घेतोय फलंदाज. महेश आपलं खातं उघडतोय आणि स्ट्राईक. कल्पेशने सिंगल घेतलेला आहे आणि कल्पेशने स्ट्राईक स्वतः जवळच ठेवलेली आहे. षटकाची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा 3 गडी बाद. लेडीज बसल्या तिकडे बसून
एक अवांतर धाव, धावसंख्या होते 10. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. पुन्हा एकदा खराब फटका. चेंडू सरळ हातात जातोय आणि आता मात्र फलंदाजाला जीवनदान मिळतंय. तर अगोदरच कमी धाव संख्येवर आपले 3 महत्वाचे गडी बाद झालेले आहेत. त्यात असे बेजबाबदार फटके खेळून आपल्या संघाला संकटात टाकण्याचं या ठिकाणी जोखीम घेत आहेत. परंतु आता आवश्यकता सुद्धा आहे थोडीशी वेगाने धावा जमवण्याची. परंतु त्याही पेक्षा जास्त आवश्यकता आहे वेगाने धावा जमवता जमवता आपलं विकेट सुद्धा त्या ठिकाणी राखून ठेवण्याची. तर एका धावेने महेश आपलं खातं उघडतायत. हमको प्यार से इंडिया वाले छूटे दिल के तार से इंडिया वाले हर जीत छीले हार से इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले. यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा मेरा ही जलवा. अरे यहाँ भी होगा. तर श्री मोटरच्या डावात येणारा हा पहिला षटकार आणि धावसंख्या झालेली आहे 20. आणि आता मात्र सिंगल साठी या चेंडूला खेळलेला आहे हलक्या हाताने पंकज कर्णधार. पंकज टीव्हीएस भुसावळ संघाचे.
तर आपल्या ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर्स आहेत लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर, त्याचे खानदेश परिसरातील अध्यक्ष नितीनजी इंगळे सर नेहमीच या ठिकाणी सदिच्छा भेट देत राहतात आणि सामन्यांचा आनंद घेतात. है हमको प्यार से इंडिया वाले, छूने के दिल के तार से इंडिया वाले, हर जीत छीन ले हार से इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले. सरदार वल्लभ भाई पटेल, सरदार वल्लभ भाई पटेल, सरदार वल्लभ भाई पटेल, तू सरदार कहलाता, सरदार भारत गणराज्य जनेता. एकोणचाळीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात.
আমার কাছে পাবে শুধু কাঁচা বাদাম 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 দাদা কাঁচা বাদাম আমার কাছে নেখো বুবু ভাজা বাদাম 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 দাদা কাঁচা বাদাম আমার কাছে নেখো বুবু ভাজা বাদাম মোবাইলে বডিগুলো 5 টাকা দাম পায়ের তুড়া হাতের বালা থাকে যদি সিটি গলে চেন দিয়ে দাদাম এত সমান সমান তোমরা বাদাম বাদাম कच्चा बादाम खा लो कच्चा बादाम खा लो कच्चा बादाम जो कोई खावे एनर्जी सी लावे जो कोई खावे एनर्जी सी लावे टाइम पास की चीज है जिससे ठंड नजदीक न आवे खा लो रे कच्चा बादाम खा लो कच्चा बादाम खा लो कच्चा बादाम खा लो कच्चा बादाम खा लो ए जी ओ जी ए जी ओ जी लो जी सुनो जी मैं हूँ मन मौजी करता हूँ मैं जो वो तुम भी करो जी 1 2 का 4 4 2 का 1 माय नेम इज लखन अठ्ठेचाळीस धावा 4 गडी बाद. चांगला चेंडू सरळ हातात आणि 5वा गडी बाद होतोय. विपुल चौधरी यांना बाद व्हावं लागणार आहे. लागोपाठच्या चेंडूंवर विकेट्स मिळत आहेत. दोस्तों इनसे मिलिए ये तर भूषण तळेले आता फलंदाजीसाठी जात आहेत आणि भूषण भोळे जे गोलंदाजी करत आहेत ते आता पुढचा चेंडू जो करतील तो असेल हॅट्रिक बॉल. तर बघूया भूषण भोळे हॅट्रिक घेणाऱ्यांच्या लिस्ट मध्ये आपलं नाव समाविष्ट करतात की नाही. पुढचा चेंडू भूषण भोळे यांचा भूषण तळेले यांना हॅट्रिक बॉल. हा वाईड तर हॅट्रिक बॉल कंटिन्यू असेल. बघूया पुन्हा एकदा वाईड आणि पुन्हा एकदा हॅट्रिक कंटिन्यू असेल.
अजूनही संधी आहे भूषण भोळे यांच्याकडे. षटकातला शेवटचा चेंडू आणि या चेंडूला भिरकवलेलं आहे ते मिड विकेट सीमारेषा पार. निषाद चोपडे आपलं खातं उघडताय ते षटकाराने आणि धावसंख्या वाढतीये 57 धावा. इस इश्क में सिया आणि भूषण तळेलेच्या बॅट मधून येतोय तो दणदणीत चौकार. एक्स्ट्रा कव्हर रिजनला या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती 61. आठवं षटक सुरू आहे. उंच टोललेला चेंडू टप्पा खातोय. उंच उडी मारून क्षेत्ररक्षक त्या चेंडूला अडवतोय. गौरव पाटील यांची चांगली फिल्डिंग. एक धाव मिळते ती भूषण यांना आणि धावसंख्या वाढतीये 62. पुन्हा एकदा चांगला चेंडू. या चेंडूला आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज अडवतोय. धाव मात्र फलंदाजाला मिळत नाहीये. चांगलं यष्टीरक्षण. नितीन पाटील अतिशय उत्कृष्ट असं यष्टीरक्षण करतायत आपल्या संघासाठी. आणि आता मात्र सुंदर प्लेसमेंट, सुंदर टायमिंग. निषादच्या बॅटमधून येतोय चौकार. बापू सेहत के लिए, टुकड़ा नहीं है. बापू सेहत के लिए तू तो हानिकारक. जोरदार अपील. पीक झुले, रान ओले, हाय पीक झुले, तुझ्या अंधार बनात वारे, तुझ्या अंधार बनात वारे, तुझ्या अंधार बनात वारे. जिंकून गेलेले वारे, जिंकून गेलेले वारे, जिंकून गेलेले वारे, जिंकून गेलेले. लिंबोडीचे लिंबू.
चाचो चकलोरम गंडो वंडो लकरक फुल टॉस चेंडू, षटकार. पूनम पेंट्सच्या होर्डिंगला जाऊन लागतोय तो षटकार. हाँ, हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे तर भूषण तळेले यांच्या बॅटमधून आलेला षटकार. हा चेंडू शरीराला लागतोय आणि तर पंचांचं निर्णय आहे की बॅटला लागलेला आहे आणि 74 धावा झालेल्या आहेत. ज्ञानेश भंगाळे, ज्ञानेश भूषण भंगाळे जर मैदानात असतील तर कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. ज्ञानेश भूषण भंगाळे. पुन्हा एकदा उंच टोलवण्याचा प्रयत्न. षटक संपते क्रमांक 9च. 75 धावा, 7 गडी बाद. स्नेहल प्रतिष्ठानचे विजयजी देसाई यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तर बॅटिंग पॉवर प्ले असेल तर फलंदाजांकडे एक संधी. आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी
धन्यवाद. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा बैंड बजा है बैंड बजेगा जश्न चला है जश्न चलेगा ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा आईला रे आईला हत्तीचा माईला. आणि शेवटच्या षटकात मात्र वेगाने धावा काढतायत फलंदाज. 87 धावा 7 गडी बाद. 10 चेंडू 24 धावा. भूषण तळेले. तर पहिला डाव समाप्त झालेला आहे. श्री मोटर संघाने नाणेफेक जिंकली होती. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर त्यांनी निर्धारित 10 षटकांमध्ये 89 धावा केल्या आहे आणि पंकज टीव्हीएस भुसावळ संघाला जिंकण्यासाठी 90 धावांची आवश्यकता. लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर. लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर. देई भारत माता ग्वाही देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई. 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 सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई
श्री मोटर संघाने आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई.
लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के पूछो तो थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के All the रजनी fans, don't miss it. पहिले 4 चेंडू आणि 12 धावा. हा 5वा चेंडू डिफेन्स करतोय अनुप चौधरी. मोठ्या मोठ्या उत्तुंग चौकार आणि षटकारांसाठी ओळख असलेले अनुप पुन्हा एकदा टोलवलेला आहे तो डीप स्क्वेअर लेग सी मैरेजवळ झेल घेतलेला आहे आणि पहिला गडी बाद होतोय पंकज टीव्हीएस भुसावळ संघाचा. What? Check this out, right? कुंदन पाटील यांनी एक चांगला झेल घेतलेला आहे. उमेश यांचा सामना करतील नितीन. राईट मोर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार. और सीटी बजाए दिल धड़काए सीटी बजाए बीच सड़क पे नखरा दिखाए सारे हो करके इशारे हो लड़की गेला का बॉल. इकडे पाहू मध्ये वरती याच्यावरती ना. हा याच्यावर पडला घाले. तर या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे जे शिलेदार मेहनत करत आहेत ते याप्रमाणे आहेत. सुनील भारंबे अर्थात बंटी भारंबे अध्यक्ष लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन. चंदन कोल्हे, अमोल धांडे, अभिजित महाजन, भूषण बढे, प्रवीण चौधरी, स्वप्नील नेमाडे, हितेंद्र धांडे, लीलाधर खडके, महेश चौधरी, सिंचन सरोदे, राहुल चौधरी, शक्ती महाजन, अक्षय कोल्हे, अमोल चौधरी आणि मिलिंद तळेले. या स्पर्धेतील
प्रत्येक सामन्यातल्या सर्वोत्कृष्ट कॅच साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज, दिवसाभरातल्या सर्वोत्कृष्ट कॅच साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, तर स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट झेलसाठी 2500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे SP फार्मास्युटिकल्सचे सुदीप राणे यांच्याकडून. तर लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स यांच्याकडून डिस्काउंट व्हाउचर असेल सिका ई बाईक साठी 2222 रुपयाचं सामनावीराला. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, 1 धाव मिळते फलंदाजाला. तर सहभागी खेळाडूला डिस्काउंट कुपन असेल 1111 रुपयाचं सिका ई बाईक साठी लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स यांच्याकडून. या स्पर्धेचे ऑफिशियल फोटोग्राफर आहेत ओजस डिजिटलचे देवेश चौधरी आणि मनोज चौधरी. तर मीडिया पार्टनर म्हणून आपल्याला लाभलेले आहेत विलिनी मीडिया सर्व्हिस जळगाव विश्वजित चौधरी. तर श्री काशी अर्थवर्क्सचे अजित राणे यांच्याकडून श्री काशी अर्थवर्क्सच्या होर्डिंगला एखाद्या खेळाडूने षटकारासाठी चेंडू टोलवला तर चांदीचं नाणं भेट म्हणून दिलं जाणार आहे. तर स्वस्तिक स्पोर्ट्सचे संचालक राहुल चौधरी यांच्याकडून लागोपाठ 6 चेंडूत 6 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला मिळणार आहेत 1101 रुपये रोख. एका षटकात 6 चेंडूवर 6 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला 1101 रुपयाचं रोख पारितोषिक राहुल चौधरी यांच्याकडून. डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच वाईड घोषित करताय. धावसंख्या वाढते. बावीस धावा 1 गडी बाद. पंकज TVS भुसावळचा संघ फलंदाजी करतोय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर
23 धावा. 42 चेंडूत 67 धावांची आवश्यकता आहे पंकज टीव्हीएस भुसावळ संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तेवीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. हितेश पाटील आणि भूषण तळेले ज्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली होती त्यांनी आता गोलंदाजीत सुद्धा आपल्या संघासाठी एक विकेट घेतलेली आहे पहिल्याच चेंडूवर. तर भूषण तळेले यांचा सामना करतील हितेश पाटील. आणि अतिशय चांगला फटका षटकार. तीस धावा दोन गडी बाद. बॅकफुटवर जाऊन पॉइंट कडे हा चेंडू टोलवलेला आहे. डायरेक्ट हिट असती तर मात्र थोडेसे संकटात सापडू शकले असते फलंदाज. 31 धावा 31. चांगला चेंडू चांगला चेंडू. चार षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात
आणि आता उरलेल्या 6 षटकात अर्थात 36 चेंडूत 58 धावांची आवश्यकता आहे. षटकार सरळ स्क्रीनवर आलेला आहे हा. आणि स्क्रीनला मात्र कुठलाही धोका नाहीये. तर यानंतरचा सामना होणार आहे त्रिमूर्ती ब्लास्टर्स वर्सेस जेडी एंटरप्राइजेस. जोरदार टोलवण्याचा प्रयत्न. तर त्रिमूर्ती ब्लास्टर्स वर्सेस जेडी एंटरप्राइजेस या दोन संघांच्या दरम्यान पुढचा सामना होणार आहे. विनंती असेल दोन्ही कर्णधारांना की नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. दरम्यान षटकार आउट ऑफ द पार्क. तर मागचा जो षटकार आला होता त्या षटकाराने 51 धावा झालेल्या होत्या आणि आता 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 56 धावा, 2 गडी बाद आणि आता येणाऱ्या 5 षटकात 34 धावांची आवश्यकता. तर आता मात्र पंकज टीव्हीएस चा संघ थोडासा आत्मविश्वासाने विजयाकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येईल. दरम्यान त्रिमूर्ती ब्लास्टर अमोल धांडे आणि जेडी एंटरप्राइजेस मुक्ताईनगर दोन्ही संघांना विनंती असेल आपल्या कर्णधारांना कृपया टॉस करण्यासाठी पाठवायचंय. आजच्या दिवसातला हा तिसरा बाद फेरीचा सामना. तर जेडी एंटरप्राइजेसचा संघ आणि त्रिमूर्ती ब्लास्टर कर्णधार लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. आपल्याला नाणेफेक करायची आहे.
ड्रिंक्स ट्रॉली चे आपले स्पॉन्सर्स आहेत लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. तर पुन्हा एकदा विनंती असेल जेडी एंटरप्राइजेस आणि त्रिमूर्ती ब्लास्टर नाणेफेक करून घ्यायची आहे. ड्राईव्ह केलेला आहे. अठ्ठावन्न धावा. ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर रिजनला चौकार. सुचनजी क्लासेसच्या होर्डिंगच्या खालून चेंडू जातोय. करंट मारती है देखो ये लड़की करंट मारती है बैक मारती है करंट मारती है देखो ये लड़की करंट मारती है. भूषण तळेले. भूषण यांचा सामना करतील निखिल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू. पंच ताकीद देतील, सोबत नो बॉल सुद्धा देतील, फ्री हिट पण देतील. तर आता बघूया पुन्हा एकदा नो बॉल, फ्री हिट मिळेल. आणि अखूड टप्प्याचा चेंडू. माझ्या मते फलंदाज पहिलेच फिरून गेलेले होते. सहा षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा, 2 गडी बाद. आणि आता 24 चेंडूत 21 धावांची आवश्यकता. दरम्यान चेंडू हवेत. पुनरागमन करण्याची संधी मिळते. पंकज टीव्हीएस गुस्सावाचा गडी बाद होतोय आणि पुनरागमन करण्याची संधी मिळते श्री मोटर्स संघाला.
उत्कृष्ट असा फटका ऑफस्टंपच्या बाहेर हात खोलण्याचा मौका, एक संधी म्हणू शकतो आणि त्या संधीला कॅश करतोय, बॅकफुटवर जातोय, स्क्वेअर कट करतोय आणि पॉइंट सीमारेषे पार चौकार. सरळ हातात होता हा चेंडू. बघूया पंच षटकार. आणि आता विजयाच्या समीप पोहोचतोय पंकज टीव्हीएस भुसावळचा संघ. वीस चेंडूत 11 धावांची आवश्यकता. चांगला ड्राईव्ह. आता मात्र एकच धाव मिळते. चांगला रिटर्न. एकोणीस चेंडूत 10 धावांची आवश्यकता. एक धाव तर षटक संपत आहे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 81 धावा, 3 गडी बाद आणि आता 18 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. I know you